करतो। बघा आपल्याकडे जो आहे ना एक प्रश्न आहे की जो PSI 2002 च्या परीक्षेमध्ये जो आहे ना विचारण्यात आला होता। तर काय होता की याच्यामध्ये जे आहे ना म्हणजे तुम्हाला जे आहे ना प्रोनाउन जे आहे ना योग्य ते रिकाम्या जागेमध्ये भरायचं आहे, ठीक आहे। तर प्रश्न काय होता, कन्सेप्ट समजून घ्या, ट्रिक समजून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे आहे ना कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त ॲक्युरेसीने आन्सर देता येतील इंग्लिशचे, ठीक आहे। आता प्रश्न बघा, आय टेल माय वाईफ, याचा मराठीत अर्थ बघा। आता मराठीत अर्थ जे भरपूर विद्यार्थी चुका करतात ना एक्झाममध्ये त्याप्रमाणे आपण बघणार आहे। आय टेल माय वाईफ, सर्वांना याचा अर्थ मराठीत सांगता येतो। मी माझ्या बायकोला सांगितलं, काय सांगितलं? ऑल म्हणजे काय असते? हे सर्व, बघा ऑल म्हणजे सर्व। आणि रिकामी जागा हॅपन्स इन माय कॉलेज, म्हणजे जे काही माझ्या कॉलेजमध्ये झालं ना ते सर्व मी काय सांगितलं? माझ्या बायकोला सांगितलं। आता भरपूर ऑप्शन बघा काय होतं, विच म्हणजे काय असते? कोणते, व्हॉट म्हणजे काय? दॅट म्हणजे तो ती ते, आणि व्हॉटएव्हर म्हणजे जे काही झालं ते। आता भरपूर विद्यार्थी काय करतात माहिती आहे का, हे 2 नंबरचं जे ऑप्शन आहे ना व्हॉट, हे क्लिक करतील किंवा निवडतील। म्हणजे आय टेल माय वाईफ व्हॉट ऑल व्हॉट हॅपन्स इन माय कॉलेज, मराठीत अर्थ काय होते की मी माझ्या बायकोला सर्व सांगितलं जे माझ्या कॉलेजमध्ये घडलं। मग काही विद्यार्थी व्हॉट हे ऑप्शन सिलेक्ट करतील आणि काही हे 4 नंबरचं व्हॉटएव्हर म्हणजे काय की जे काही झालं ते। म्हणजे आय टेल माय वाईफ ऑल व्हॉटएव्हर हॅपन्स इन माय कॉलेज, साऊंड्स हा चांगला राहतो, म्हणजे ऐकायला पण बरं वाटते आणि असं वाटते की हे ग्रॅमॅटिकली परफेक्ट आहे। पण इथं तुम्हाला समजून काय घ्यायचं आहे माहिती आहे का, इथं जे काही तुम्ही प्रोनाउन यूज करसाल ना, जे काही प्रोनाउन असेल ना ते रिलेटिव्ह असेल, म्हणजे संबंधित कशाशी? या ऑल या शब्दाशी। म्हणजे या ऑलशी रिलेटेड तुम्हाला रिलेटिव्ह प्रोनाउन इथं घ्यायचा आहे। मग इथं एक गोष्ट लक्षात घ्या की जर वाक्यामध्ये ऑल हा शब्द येत असेल आणि याच्या संदर्भात जर का एखादा प्रोनाउन तुम्हाला घ्यायचा आहे, तर रिलेटिव्ह प्रोनाउन जे काही तुम्ही घेसाल ना ते नेहमी कुठलं येणार माहिती आहे का? दॅट येणार आहे। बाकी कुठलं, आता हे जेव्हा तुम्ही दॅट घेसाल ना हे ऐकायला अजिबात चांगलं नाही वाटत, पण हे ग्रॅमॅटिकल जे आहे ना हे बरोबर आहे उत्तर, ठीक आहे। ते ऐकायला कसं वाटू द्या, काही असू द्या, त्याच्याशी घेणं देणं, ग्रॅमॅटिकल वाक्य बरोबर आहे का ते महत्त्वाचं आहे। म्हणजे वाक्य काय होणार की आय टेल माय वाईफ ऑल दॅट हॅपन इन माय कॉलेज, म्हणजे हे ऑल साठी रिलेटिव्ह प्रोनाउन नेहमी दॅटच येणार आहे। हे जे आहे ना ऑप्शन तुमचा करेक्ट आन्सर असणार आहे। तुमचं व्हॉट किंवा व्हॉटएव्हर हे उत्तर अजिबात नाही, ते जर लिहिलं तर ते चुकीचं राहणार आहे। म्हणून तुमचं विच हे चुकीचं आहे, व्हॉट चुकीचं आहे, ऑल जे आहे तुमचं उत्तर असणार आणि व्हॉटएव्हर हे तर पूर्णपणे चुकीचं आहे। म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन जे आहे ना हे तुमचं आन्सर असणार आहे। इथं फक्त लक्षात ठेवा, ऑल याच्यासाठी नेहमी रिलेटिव्ह प्रोनाउन कुठलं येते? दॅट येते, बस हे आपलं उत्तर आहे। आणि जे आहे ना अशा ट्रिक जर का तुम्हाला नवीन जाणून घ्यायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये पण शेअर करा। सर्वांचे खूप खूप धन्यवाद। माझा व्हिडिओ